इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे। त्याच्यासाठी एन्फोर्समेंट म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून FDA महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी आहे। त्या कायद्याअंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी काम करतो इथे। जे कोणी ह्या पदावरती व्यक्ती काम करतं ते फूड सेफ्टी म्हणून करतं आणि म्हणून आपण जे अन्न या फूड या डेफिनेशन म्हणजे येतं ते सेफ असावं आणि ते हेल्दी असावं हे दायित्व आणि हे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही फूड सेफ्टी कमिशनर म्हणून या पदावरती आहे। आयुक्त फूड सेफ्टी कमिशनर राज्याचे जे असतात त्यांच्यावरती प्रत्येक राज्याच्या फूड सेफ्टी कमिशनरवरती आहे। या अनुषंगाने बघत असताना आपलं जे फूड आहे आणि आपण जे कन्झम्पशन करतो म्हणजे प्रिपरेशन असेल, त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि त्यांचं कन्झम्पशन असेल, ह्या सर्व स्टेजेसवरती स्टँडर्ड्स ठरलेले आहेत। म्हणजे कन्झम्पशन हे सेफ असावं म्हणून ते सगळी प्रोसेस तिथपर्यंत पाळायची असते। याचा एक महत्त्वाचा घटक जो सर्वात मेन अफेक्ट करतो मॅन्युफॅक्चर तर आहेच, प्रोसेसर आहेत, पण सर्वात महत्त्वाचा आजच्या डेटला जर बघितला तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म त्यांच्यामार्फत जे फूड दिलं जातं, विकलं जातं, नागरिकांपर्यंत दिलं जातं